धुळे कृषी विभागाच्या वतीनं आज गुजरातहून येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणे जप्त करण्यात आलेले आहेत। वेशभूषा बदलत कृषी विभागामधील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घातलेली होती। मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास 20 लाख रुपयांचं बनावट बियाणं आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंध असलेलं बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे। जवळपास या कारवाईमध्ये 1200 ते 1300 बनावट कपाशीचे बियाणे हे जप्त करण्यात आले। ही सर्व बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणली जात होती। अंकुर सीड्स या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी 5 या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही। त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे। जवळपास 120 पाकिटांचा 1,68,000चा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व STBTचे जवळपास 1200 पाकिटं असे 19,23,000 ते 20 लाखापर्यंतचा माल आज विविध 4 कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला, धुळे जिल्ह्याच्या गुण नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे। ते मनोज कुमार सिसोदिया त्यांनी वेषांतर करून आम्ही सर्व रात्रभर फिरत होतो। गुजरातवरून अहमदाबादवरून नागपूर, अकोला, बुलढाणा याकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रॅव्हल्सची चेकिंग केली तर त्यामध्ये विजय ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला STBTची 50 पाकिटं व त्यानंतर JMBS ट्रॅव्हल्समध्ये जवळजवळ 1200 पॅकेट्स सापडून आली। असा एकूण 20 लाखाचा मुद्देमाल आम्हाला इथं सापडला।